नमस्कार. तामिळनाडूमध्ये तो जोसेफ विजय मुख्यमंत्री झाल्याबरोबर भारतातल्या तमाम लिब्रांडू पत्रकारांना भारतात तामिळनाडूमध्ये कसं सर्व धर्मियांचं राजकारण सुरू झालंय, धर्मनिरपेक्ष राजकारण सुरू झालंय याची चर्चा सुरू केली. कारण जोसेफ विजय, ज्याला थलपती या नावाने ओळखलं जातं, तो ख्रिश्चन, एक ख्रिश्चन माणूस मोठं मताधिक्य घेऊन मुख्यमंत्री होऊ शकतो म्हणजे भाजपाच्या धर्माधिष्ठित राजकारणाचा हा पराभव आहे. आता हिंदूंचं राजकारण करता येणार नाही अशा आशयाची मुक्ताफळं राजदीप सरदेसाई, आरफा खानम यासारख्या लोकांनी उधळली. हे झाल्याबरोबर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, विधानसभेच्या पहिल्या दिवशी, त्याचे एक्स मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते M.K. स्टॅलिन यांनी सनातन धर्म आता बुडवायची वेळ आली आहे असं सांगून टाकलं. आणि कसं धर्मनिरपेक्ष वारं देशभरात वाहू लागलंय आणि आता भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाचा पराभव होणार आहे या अर्थाने बोललं गेलं. असो, ज्याची त्याची निष्कर्ष ज्याची त्यांनी काढावी. या देशामध्ये हिंदू बहुसंख्य भागात मुस्लिम किंवा ख्रिश्चन किंवा अन्य मुख्यमंत्री होण्याचं प्रमाण किती आहे ते जरा मी तुम्हाला नीट दाखवतो. बिहारमध्ये 2 जुलै 1973ला 13वे मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले ते अब्दुल गफूर खान. साधारण 73 ते 75 असा त्यांचा कारकीर्द आहे. बिहारमध्येच केवळ मुस्लिम मुख्यमंत्री निवडला गेला असं नाही, तर आसाममध्ये सुद्धा, जिथे आता भाजपची सत्ता आहे, तिथे भारतातल्या पहिल्या महिला मुस्लिम मुख्यमंत्री झाल्या होत्या. त्यांचं नाव दाखवतो, त्याही दाखवतो. सय्यदा अनवरा तैमूर. 6 डिसेंबर 1980 ते 30 जून 1981 हा त्यांचा मुख्यमंत्री पदाची कारकीर्द. अजून एक तिसरं नाव दाखवतो. बरकतुल्ला खान राजस्थानचे मुख्यमंत्री झाले. 9 जुलै 1971 ते 11 ऑक्टोबर 1973 हा त्यांचा मुख्यमंत्री पदाचा कारभार. चौथं नाव तुम्हाला सांगतो. अब्दुल रहमान अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 9 जून 1980 ते 12 जानेवारी 1982. अब्दुल गफूर खान, सय्यदा अनवरा तैमूर, बरकतुल्ला खान, अब्दुल रहमान अंतुले ही 4 नावं तुम्हाला मी बिहार, आसाम, राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्याची सांगितली. ही 4ही राज्य हिंदू बहुसंख्य असलेली आहेत, जिथे मुस्लिम मुख्यमंत्री केला गेला. आता मुस्लिम बहुसंख्य असलेल्या राज्यामध्ये हिंदू मुख्यमंत्री किती वेळेला झाला या प्रश्नाचं उत्तर या 2 लिब्रांडू पत्रकारांनी द्यावं लागेल. राजदीप काय, आरफा खानम काय? मी राज्य विचारतोय काश्मीर, आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री पदावर हिंदू नेता किती वेळेला बसला हा प्रश्न आहे. मग तो नॅशनल कॉन्फरन्स पक्ष असो, महबूबा मुफ्तीचा असो की काँग्रेसचा असो, कोणत्याही पक्षाचा हिंदू मुख्यमंत्री किती वेळेला श्रीनगरच्या विधानसभेत बसला हे सांगू शकाल? हिंदू बहुसंख्य असेल तर 4 मुसलमान मुख्यमंत्री केले जातात, आणि हिंदू अल्पसंख्याक असेल तर एकदाही त्या राज्यात स्वतंत्र भारतापासून आत्तापर्यंत हिंदू मुख्यमंत्री होऊ शकत नाही. हे सेक्युलरिझम या देशामध्ये आहे. ही सेक्युलरिझमची वृत्ती या देशामध्ये आहे. हे फक्त मुसलमानांच्या बाबतीत घडतंय का? नाही, ख्रिश्चनांच्या विषयातही घडतंय. सेक्युलर भारतामध्ये ख्रिश्चन मुख्यमंत्री ख्रिश्चन बहुल भागात नाही तर हिंदू बहुल भागातही किती झालेत हे तुम्हाला मी दाखवतो. केरळमध्ये काँग्रेसचे नेते A.K. अँटनी, जे पुढे संरक्षण मंत्री पण झाले, आणि ओमन चंडी हे 2 मुख्य ख्रिश्चन नेते केरळच्या मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले. A.K. अँटनी आणि ओमन चंडी. अशी स्थिती आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा आहे. आंध्र प्रदेशमध्ये YS
राजशेखर रेड्डी आणि त्यांचा मुलगा जगनमोहन रेड्डी हे दोघेही ख्रिश्चन कम्युनिटीचे त्या राज्याचे मुख्यमंत्री झाले. आंध्र प्रदेशमध्ये 2 ख्रिश्चन मुख्यमंत्री, केरळमध्ये 2 ख्रिश्चन मुख्यमंत्री. गोवा राज्यात तर ख्रिश्चन मुख्यमंत्र्यांची रांगच आहे. विल्फ्रेड डिसुझा, चर्चिल अलेमाव, लुइजिनो फॉलेरो अशी अनेक नेते मुख्यमंत्री पदावर बसलेली आहेत गोव्यामध्ये. गोवा, आंध्र, केरळ ही राज्य हिंदू बहुल आहेत, ख्रिश्चन बहुल नाही. तिथे ख्रिश्चन मुख्यमंत्री होऊ शकतो. आता माझा प्रश्न आहे, जी राज्य ख्रिश्चन बहुल आहेत तिथे हिंदू मुख्यमंत्री किती वेळेला झाले? 3 राज्यांची नावं, ईशान्येकडील 3 राज्याची नावं मी तुम्हाला सांगतो. नागालँड, मिझोराम, मेघालय. सांगा, नागालँडमध्ये झालेला हिंदू मुख्यमंत्री सांगा, मिझोराममध्ये झालेला हिंदू मुख्यमंत्री सांगा, अथवा मेघालयात झालेला हिंदू मुख्यमंत्री सांगा. 0% हिंदू आहे का? हिंदूंची संख्या नगण्य आहे का तिथे? नाही ना. मग जिथे ख्रिश्चन बहुसंख्या आहेत तिथे एकदाही हिंदू मुख्यमंत्री होत नाही. जिथे मुस्लिम बहुसंख्या आहेत तिथे एकदाही हिंदू मुख्यमंत्री होत नाही. पण हिंदू बहुल भागात मुस्लिमांना आणि ख्रिश्चनांना मुख्यमंत्री पदावर बसण्याची संधी दिली गेली आहे. राजदीप सरदेसाई आणि अरफा खानम, आपण कुठल्या तुमच्या काय निधर्मी, लिबरल, धर्मनिरपेक्ष असल्या राज्याच्या आणि विचारधारेच्या गोष्टी करताय? म्हणजे साल्यानो, तुमच्याकडं बहुसंख्य पद आलं की हिंदूंना कचऱ्याच्या टोपलीत टाकायचं आणि तुम्ही अल्पसंख्य झालात की आमचा अधिकार आहे म्हणत त्या पदावर दावा सांगायचा. हे असले धंदे करणाऱ्यांनी हिंदूंना कशी संधी दिली जात नाही हे देखील जगाच्या समोर आणणं आवश्यक आहे. ते आणणार नाहीत म्हणून मी आणलंय. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज